आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात। माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलेला आहे। तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय। त्यामुळे कोकाटेंच्या अडचणी या वाढलेल्या आहेत। मुख्यमंत्री सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याची नोटीस ही समोर आलेली आहे। अटक वॉरंट जारी केलंय। काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत। ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली, ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम 418 CRPC अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्षाच्या वरची 2 वर्ष किंवा त्याच्या वरची शिक्षा जर त्याला झाली, अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही।